तर नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सुरू करूया आजच्या स्टोरीला. ही घटना आहे विकास बनसोडे यांच्या आयुष्यातील. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास बनसोडे यांच्या आईवडिलांना फोन आला. तुम्ही आष्टी येथे तत्काळ या. आणि त्यानुसार बनसोडे यांचे आईवडील भावाला घेऊन आष्टी तालुक्यातील कडा येथे पोहोचले. कडा येथील प्राथमिक रुग्णालयात पोहोचल्यानंतर बनसोडे कुटुंबाला त्यांचा मुलगा विकास मयत असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी विकास याचा मृतदेह आईवडिलांनी भावाला दाखवला. त्यावेळी त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्या होत्या. शरीर पूर्णपणे काळनिळे पडलं होतं. त्यामुळे काहीतरी घातपात झाल्याचा संशय बनसोडे कुटुंबाला आला होता. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली. त्या ठिकाणी भाऊसाहेब क्षीरसागर यांच्यासह 10 जणांविरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या प्रकरणाचा 2 दिवसात शोध लावला, त्यावेळी एक धक्कादायक माहिती समोर आली होती. नेमकं काय घडलं होतं विकासच्या बाबतीत ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येतील. विकास बनसोडे, वय 23 वर्ष, हा आष्टा तालुक्यातील पिंपरी येथे राहत होता. शिक्षण सोडून दिल्यानंतर त्यांनी 4 चाकी गाडी चालवण्याचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर तो भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रक चालक म्हणून कामाला लागला होता. कमी वयातच त्याने भाऊसाहेब क्षीरसागर यांचं मन जिंकलं होतं. त्यामुळे भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरातील प्रत्येक सदस्य विकास बनसोडे याच्या परिचयाचा झाला होता. भाऊसाहेब क्षीरसागर यांना राणी नावाची मुलगी होती. राणी आणि विकास हे दोघेही एकसारख्याच वयाचे होते. त्यामुळे विकास बनसोडेचं राणी याच्याबरोबर परिचय वाढल्याने दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं होतं. घरी आल्यानंतर राणी आणि विकास हे दोघे बोलत होते. त्याबद्दल घरच्या लोकांना कोणताही संशय नव्हता. पण दिवसेंदिवस दोघांमध्ये आता जवळीकता वाढू लागली होती. घरच्या लोकांच्या लक्षात येऊ लागलं होतं. विकास बनसोडे हा मागासवर्गीय समाजाचा असल्यामुळे आणि दोघांमध्ये जर प्रेम प्रकरण प्रस्थापित झालं तर आपल्या घराची इज्जत वेशीला टांगली जाईल, असे भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरच्यांना वाटू लागलं होतं. त्यामुळे 2-3 वर्षात भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकास बनसोडे याला कामावरून काढून टाकलं होतं. विकास याला कामावरून काढून टाकले. आता मुलगी राणीची अडचण निर्माण झाली होती. दोघांमध्ये जे काही संबंध चालू होते त्यामुळे राणी हिला विकास याच्याशिवाय करमत नव्हतं. त्यामुळे अधूनमधून ती विकास याच्याशी संपर्कात येत होती. पण आता विकास याला कामावरून कमी केलं आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाला काही धोका नसल्याचं भाऊसाहेब यांना वाटावं लागलं होतं. विकास यांनी भाऊसाहेब यांच्याकडे काम सोडून दिले होते आणि जालना जिल्ह्यात तो एका ठिकाणी कामाला राहिला होता. त्या ठिकाणी कामाला राहिल्यानंतर विकास यांनी भाऊसाहेब क्षीरसागर यांची मुलगी राणीशी संपर्क ठेवला होता. दोघे जरी एकमेकांपासून दूर होते तरी दोघांचा प्रेमसंबंध सुरूच होता. राणी ही विकासबरोबर बोलायची, पण याची माहिती तिने कोणालाच लागून दिली नव्हती. काळ पुढे सरकत होता तसं राणी आणि विकास यांच्या प्रेमाला बहर येऊ लागला होता. पोळाच्या सणानिमित्त विकास हा गावाकडे आला होता. त्यामुळे राणीने त्याला भेटण्यासाठी बोलवलं होतं. मात्र घरातील लोक भेटू देणार नाहीत असं विकास याला वाटत होतं. परंतु राणीने आपल्या घरामागच्या पाठीमागच्या शेतात भेटू असं सांगितलं होतं. त्यामुळे शुक्रवारी विकास भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घराकडे गेला. त्या ठिकाणी पोहोचलेली राणी विकास याची वाट पाहत होती. काही वेळातच विकास हा शेतात पोहोचला आणि त्या ठिकाणी पीक आल्यामुळे आतमध्ये काय चालू आहे हे कोणालाच दिसत नव्हतं. राणी आणि विकास हे दोघे शेतामध्ये मध्यभागी पोहोचले. त्या ठिकाणी दोघांनी गप्पा मारायला सुरुवात केली. दोघेही वयात आलेले होते. त्यावेळी राणी आणि विकास यांनी शरीर संबंध करण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून आपली भेट नाही म्हणून दोघांनी अंगावरील कपडे काढले आणि संबंध करायला सुरुवात केली होती. राणी घरात दिसत नसल्यामुळे घरातल्या महिलांनी राणीचा शोध सुरू केला. त्याचवेळी भाऊसाहेब क्षीरसागर यांना विकास हा गावात आला असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तेही घरी आले. मुलगी राणी कुठे आहे याबद्दल विचारणा केली, पण कोणालाच काहीच माहिती नव्हतं. त्यावेळी भाऊसाहेब क्षीरसागर यांनी राणीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घराच्या पाठीमागे शेतामध्ये पीक हलत असल्याचं भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या लक्षात आलं. त्यानुसार त्यांनी शेतामध्ये धाव घेतली. त्यामुळे राणी आणि विकास हे दोघे शरीर संबंध करताना भाऊसाहेब क्षीरसागर यांना दिसले. मुलगी मागासवर्गीय तरुणासोबत निर्वस्त अवस्थेत पाहिल्यामुळे क्षीरसागर यांच्या पारा चढला होता. आपल्या बापाने सर्व काही पाहिले म्हणून राणीने कपडे घातले आणि घराकडे पळाली. विकास याला कुठेच पळता येईना, कारण भाऊसाहेब क्षीरसागर यांनी त्याला पकडून ठेवलं होतं. आम्ही तुला घरात घेतलं आणि त्याचे असे पान फेडले, असे भाऊसाहेब क्षीरसागर विकासला बोलत होते. काही वेळातच भाऊसाहेब यांनी इतरांना बोलवून घेतलं आणि विकास याला शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवलं. त्या ठिकाणी त्याला दोरी आणि वायरच्या सहाय्याने बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण केल्यामुळे विकासाचे शरीर काळे निळे झाले होते.
पण त्याचा कोणताही पश्चाताप क्षीरसागर परिवाराला झाला नाही. 2 दिवस विकासाला बेदम मारहाण करण्यात आली आणि शनिवारी त्याचा मृत्यू झाल्याचं लक्षात येताच क्षीरसागर परिवाराने विकासाच्या मोबाईलवरून विकासाच्या आई वडिलांना फोन लावला आणि तुम्ही तत्काळ कडा येथे या असा निरोप दिला. त्यावेळी क्षीरसागर परिवाराने विकासाला उचलून कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. त्या ठिकाणी विकासचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तेव्हा क्षीरसागर परिवार तिथून पळून गेला होता. आई वडील विकासच्या भावाला घेऊन कडा येथे पोहोचले. त्या ठिकाणी प्राथमिक रुग्णालयात गेल्यानंतर विकासचा मृतदेह त्या ठिकाणी त्यांना दिसला. त्यावेळी बनसोडे कुटुंबाने एकाच वेळी आक्रोश करायला सुरुवात केली होती. ज्यावेळी डॉक्टरांनी विकासाचा मृतदेह दाखवला त्यावेळी त्याच्या अंगावर काळे निळे चट्टे दिसून आले. त्यानुसार कशा पद्धतीने विकासला मारहाण करण्यात आली हे कुटुंबाच्या लक्षात आलं होतं. बनसोडे कुटुंबाने तत्काळ आष्टा पोलीस ठाणे गाठले. त्या ठिकाणी भाऊसाहेब क्षीरसागर, स्वाती क्षीरसागर, सुवर्णा क्षीरसागर या तिघांसह बाबासाहेब क्षीरसागर, संकेत क्षीरसागर, संभाजी झांबरे, सचिन भवर, सुशांत शिंदे आणि भाऊसाहेब शिंदे यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील भाऊसाहेब, स्वाती आणि सुवर्णा या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. आता पोलिसांकडून या प्रकरणाचा शोध घेतला जात आहे. जेव्हा या प्रकरणी मुळाशी पोलीस पोहोचले त्यावेळी विकास आणि राणी हे शेतात जे काही करत होते त्यावरून भाऊसाहेब यांना प्रचंड राग आला होता आणि त्यांनी विकासला डांबून ठेवून बेदम मारहाण केली होती अशी प्राथमिक माहिती पुढे आली. दरम्यान या प्रकरणाची एक ऑडिओ क्लिप देखील सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये देखील भाऊसाहेब क्षीरसागर हे विकास तुमच्या मुलानं काय पराक्रम केले आहेत हे दाखवायचं आहे, त्यामुळे तत्काळ तुम्ही या इकडे अशा प्रकारचे क्लिपमध्ये सांगण्यात येत आहे. पुढील वाटचाल करण्या अगोदरच विकासाच्या आयुष्यात अशा प्रकारची दुर्दैवी वेळ आली होती. या प्रकरणामध्ये चूक तर दोघांची सुद्धा होती, पण विकासला मात्र त्याचा जीव गमावा लागला होता. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तुमचे मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये सविस्तर कळवा. तोपर्यंत काळजी घ्या, खुश रहा. धन्यवाद.